ऋषी व कमळी करणार का पळून जाऊन लग्न, तर दुसरीकडे मात्र राजनला गौरी सांगणार आता सगळ्यात मोठं सत्य. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर एकीकडे तुम्ही पाहिलंच की आता ऋषी आणि कमळीची एंगेजमेंट मोडल्यामुळे आपली कमळी चक्क आता ते शहर सोडून निघून चाललेले असते. दुसरीकडे बाकीचं तिचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी. पण ऋषी आणि कमळीची ज्यावेळेस मात्र भेट होती त्यावेळेस मात्र ऋषी कमळीला खूप साऱ्या गोष्टी समजावून सांगतो आणि म्हणतो की तू हरून जाऊ नकोस, कारण की माझं प्रेम त्या कमळीवरती आहे ज्या कमळीच्या मनामध्ये जिद्द, चिकाटी आणि ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या कमळीवरती. कारण की ती अशी कोणत्या देखील संकटाला घाबरून पळून जाणाऱ्यातली नाही आहे. आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू अन्नपूर्णा आजींची नात आहेस म्हणून मी तुझ्यासोबत लग्न करत नव्हतो, तर माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून मी तुझ्यासोबत लग्न करत होतो. आणि अजूनही माझं तुझ्यावरती तेवढंच प्रेम आहे, त्याच्यामुळे तू काळजी करू नकोस. तुझ्या प्रत्येक संकटामध्ये मी तुझ्यासोबत उभा असेल आणि तू जिंकल्याच्यानंतर सगळ्यात अगोदर टाळी वाजवायला देखील मीच पुढे असेल. तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर कमळीला थोडासा धीर भेटतो आणि कमळी चक्क आता ते शहर सोडून निघून तिथून चाललेली असते. तर फायनली कमळी पोचते कोणाकडे माहिती आहे का तुम्हाला? ती पोचते तारिणीकडे. आणि त्या ठिकाणी पोचल्याच्या नंतर मात्र त्या घरामध्ये देखील तिला स्थान दिलं जात नाही. पण फायनली कमळी ठरवते की काही जरी झालं तरी मला आता त्या शाळेमध्ये परत जाता येणार नाही, कारण की मी त्या ठिकाणी सगळ्यांचाच विश्वासघात केलेला आहे आणि सगळ्यांना फसवलं आहे असं कमळीला वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र ऋषी कमळीला समजावत असतो आणि म्हणत असतो की कमळे, तू असं हे शहर सोडून जाणं योग्य नाहीये. पण तरी देखील मात्र आपली कमळी कोणाचंच काय ऐकत नसते. पण आता फायनली कमळीने जे ठरवलेलं असतं ते मात्र ती करणारच असते. तर दुसरीकडे मात्र आता राजन मात्र आपल्या अन्नपूर्णा आजींची खूप वेळा माफी मागत असतो. पण अन्नपूर्णा आजींचा एवढा मोठा विश्वासघात झाल्यामुळे त्या अजिबात देखील त्याला माफ करायला तयार होत नाही. कारण की त्यांना देखील माहीत असतं की राजनने एवढा मोठा विश्वासघात माझ्यासोबत केला आहे, त्याच्यामुळे त्याला माफ नाहीच केलं पाहिजे. तर दुसरीकडे मात्र बिचारा राजन परत एकदा आता दारूच्या व्यसनामध्ये अडकणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की राजनला वाटत होतं की एवढं मोठं आपण जे काही नाटक करत आहे त्याच्यामुळे आईची तब्येत तर चांगली राहील, पण याच्यापेक्षा मोठा धोका आणि धक्का मात्र आपल्या अन्नपूर्णा आजींना बसलेला असतो. तर दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलंच की कामिनीने स्वतःच्या नातीला ते सोडलं नाही. कारण की कामिनीने अनिकाच्या कानाखाली ज्या प्रकारे मारली ते पाहून तर एक गोष्ट कळती, ही कामिनी कोणत्या पण थराला जाऊ शकते. कारण की ती अनिकाला जर सोडत नसेल तर ती आपल्या कमळीसोबत काही करू शकते, हे तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे. तर दुसरीकडे मात्र ज्या प्रकारे आपला राजन खचून गेलेला असतो त्याच्यामुळे आता राजनला त्या ठिकाणी समजवायला कोणीच नसतं. तर अन्नपूर्णा आजींना असं वाटत असतं की त्यांचा सगळ्यात मोठा विश्वासघात राजननी केलेला आहे. पण मुळात बिचारा राजनची या सगळ्यामध्ये काहीच चूक नसते. तर दुसरीकडे आता नयनतारा ज्यावेळेस मात्र घरी रिटर्न जाते त्यावेळेस मात्र ती एवढी प्रचंड चिडलेली असते की सांगायलाच नको. कारण की तुम्हाला माहितीच आहे की सगळ्यात मोठी गोष्ट अशी घडलेली असते की ज्या प्रकारे मात्र आपली साधना मावशी म्हणजेच आपली गौरी आपल्या नयनताराला विचारण्यासाठी जाते की ऋषीबाबांची आणि कमळीची एंगेजमेंट झाली का, तर त्यावेळेस मात्र ह्या घरामध्ये परत जर कमळीचं नाव घेतलं तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाहीये हे सगळ्यांना मात्र नयनतारा सांगते आणि म्हणते की तिच्यासारखी खोटारडी मुलगी ह्या जगात कुठलीच नाहीये. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर आपल्या गौरीला जास्तच त्रास होतो. कारण तिला असं वाटत होतं की काही जरी झालं तरी मात्र शेवटी माझी कमळी कधीच हार मानणार नाही. पण कमळीसोबतच एवढा मोठा स्कॅम झालेला असतो हे कळाल्याच्या नंतर ती मात्र प्रचंड घाबरते. तर ऋषी सरांना ते विचारत असते की काय झालं नेमकं कमळीसोबत, तिने काय फसवलं तुम्हाला. तर त्यावेळेस मात्र ऋषी सर सांगतात की कमळी तर खरी खूप चांगली आहे, परंतु मात्र ती अन्नपूर्णा आजींची खरी नात नाही हे मला पण आधीच माहीत होतं. पण तरी देखील मला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. पण मात्र आपले कमळी खचून जाणाऱ्यातली नाही हे मला चांगलंच माहीत होतं. पण अन्नपूर्णा आजीने तिला घराच्या बाहेर काढलं, त्याच्यामुळे बिचारी कमळी आता कुठे गेली हे कोणालाच माहीत नाही. तर गौरीला हे सगळं सत्य समजल्याच्या नंतर गौरी प्रचंड घाबरते. कारण की तिला वाटतं की माझ्यामुळे कमळीवरती आज ही वेळ आली आणि तिला देखील समजते की हे सगळं कोणी केलेलं असणार. कारण की या सगळ्याच्या पाठीमागे ती कामिनी आहे हे तिला लगेच समजतं. तर दुसरीकडे मात्र बंड्याला कॉल करून विचारते की कमळी कुठे गेली. तर बंड्याला आणि निंगीला कोणाला काहीच माहीत नसतं कमळीबाबत, कारण की कमळी ते शहर सोडूनच निघून गेलेली असते. तर दुसरीकडे मात्र ऋषी बिचारा खूप टेन्शनमध्ये असतो. कारण की त्याला वाटत असतं की कमळीने असं हे शहर सोडून जायला नको हवं होतं, त्याच्यामुळे मला लवकरात लवकर तिचा शोध घेतला पाहिजे. तर आता गौरीला असं वाटतं की मला आता लवकरात लवकर राजनला भेटलं पाहिजे आणि सगळं सत्य सांगितलं पाहिजे त्या कमळीबाबत. कारण की कमळीबाबतचं सत्य म्हणजे स्वतःच्या मुलीबाबतचं सत्य कळाल्याच्या नंतर राजनच्या परत जीवात जीव येईल. तर दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलंच असेल की राजनची काय हालत झालेली असते. दुसरीकडे अन्नपूर्णा आजींची देखील बिचाऱ्या खूप बेकार हालत झालेली असते. पण ह्या सगळ्याला जबाबदार कोण हे तुम्हाला प्रश्न कधी पडलाय का? तर ह्या सगळ्याला जबाबदार एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे ही स्वतः गौरी. कारण की ह्या गौरीने जर थोडं डोकं चालवलं असतं आणि थोडी अक्कल जर हिच्यात आली असती तर हिने जर राजनला खरं सत्य सांगितलं असतं की कमळीच तुमची खरी मुलगी आहे, तर आतापर्यंत एवढा ड्रामा करायची काही गरजच लागली नसती आणि बिचाऱ्या कमळीचं आणि ऋषीचं खूप चांगल्या प्रकारे लग्न झालं असतं. कारण की कामिनीला जरी समजलं असतं की कमळीच खरं जर राजनची मुलगी आहे तरी कामिनी काहीच करू शकली नसती. ज्या प्रकारे तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे ह्या गौरीने नाटक केलं आणि राजनला आपल्या खोटं सत्य सांगितलं, त्याच्यामुळे बिचाऱ्या राजनला हे सगळं नाटक कंटिन्यू करावं लागलं आणि या एका
एका चुकीमुळे मात्र बिचारा राजनला सगळ्यांसमोर तोंडावरती पाडावं लागलं आणि दुसरीकडे तर कमळीला हे शहरच सोडून जायची वेळ आली. फक्त झालेलं असतं त्या गौरीमुळे. तर नयनतारा मात्र ऋषीला वॉर्निंग देऊन ठेवते आणि म्हणते की आत्तापासून तुझा आणि त्या कमळीचा कायमचा संबंध संपला. जर तू त्या कमळीच्या आजूबाजूला जरी फिरकशील आणि त्या कमळीसोबत कधी दिसशील तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही ऋषी. कारण की ती कमळी एक नंबरची चिटर आहे आणि एक नंबरची खोटारडी आणि फ्रॉड मुलगी आहे. त्याच्यामुळे तिच्या आजूबाजूला देखील फिरकायचं नाही आणि लग्न करायचं तर विषय डोक्यातून काढून टाक. पण ऋषीने किती जरी काही नयनताराचं ऐकलं तरी शेवटी ऋषीच्या मनामध्ये कमळीबाबत जे प्रेम असतं ते खरं असतं. कारण की ऋषी ठरवतो की लग्न करेल तर फक्त कमळीसोबतच करेल. त्याच्यामुळे आता ऋषी कमळीचा शोध घेण्यासाठी परत निघतो, पण कमळी ऋषीला परत सापडते. पण आता ऋषी कमळीला जे काय बोलतो ते ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. कारण की ऋषी कमळीला एकच गोष्ट सांगतो की आपण आता पळून जाऊन लग्न करूया. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर कमळी म्हणते की काय बोलताय ऋषी सर तुम्ही, कारण की आपण अशा अवस्थेमध्ये पळून जाऊन लग्न करायचं. कारण की एकीकडे मी तुमच्या आईला फसवलंय, दुसरीकडे अन्नपूर्णा आजींना फसवलंय, राजन काकांना फसवलंय, या सगळ्या लोकांची मी फसवणूक केली आणि तरी देखील तुम्हाला माझ्यासोबत लग्न करायचंय. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर ऋषी म्हणतो की हे बघ कमळी, मला तुझ्यासोबत लग्न करायचं. मग भले तू श्रीमंत असो किंवा गरीब असो, मला या सगळ्या कोणत्याही गोष्टीशी काही फरक पडत नाहीये. त्याच्यामुळे आपण लग्न करतोय आणि तू माझं ऐकते आणि तू आता माझ्यासोबत येते हे काही विसरू नको. कारण की एवढ्या रात्रीच्या वेळेस तू कुठं जाणार आहे मला देखील माहिती आहे कमळी. आता जे झालं ते विसरून जा. कारण की आता तुझे परीक्षा देखील तोंडावरती आलेत आणि तू आता माझ्यासोबत राहणं जास्त सेफ आहे. तर दुसरीकडे मात्र नयनताराला आता ही गोष्ट समजतं की ऋषी मात्र कमळीला भेटायला गेलाय. तर नयनतारा मात्र ऋषीला परत एकदा वॉर्निंग देते आणि म्हणते की आता उद्याच्या उद्या तुझ्यासाठी दुसरी मुलगी पाहते आणि तुझं लग्न लावून देते. तर इकडे आता अनिका, रागिनी, कामिनी ह्या तिघीजणी प्रचंड खुश झालेल्या असतात आणि त्या घरामध्ये परत एकदा त्यांचाच दबदबा सुरू झालेला असतो. सगळ्यांना त्या अशा काय वागवत असतात जसे की त्या भिकारड्या कमळीला घराच्या बाहेर काढून असं कामिनी सगळ्यांना म्हणत असते. तर आता कामिनीचं हे बोलणं वागणं सगळं ऐकून राजनला प्रचंड राग येत असतो. पण राजन आता काहीच करू शकत नसतो. कारण की राजनला असं वाटतं की आपण सगळ्यात मोठा विश्वासघात आपल्या आईचा केला आहे आणि आपल्या आईला फसवलंय. त्याच्यामुळे आता काही जरी झालं तरी मी काही बोललं तरी माझं कोणी काय ऐकणार पण नाही आहे. तर फायनली पुढे ट्विस्ट कहाणीत असा घडतो की गौरी चक्क राजनला भेटते आणि भेटल्याच्या नंतर राजनची अवस्था पाहून गौरीला स्वतःलाच खूप वाईट वाटतं. मग या ठिकाणी गौरीची सगळ्यात मोठी चूक हीच आहे की तिने केलेल्या एका चुकीमुळे तिच्या स्वतःच्या मुलीला आणि तिच्या स्वतःच्या नवऱ्याला म्हणजेच आपल्या राजनला ही सगळ्यात मोठी शिक्षा भोगावी लागलेली असते या गौरीमुळे. कारण की गौरीने जर मुळात सत्य सांगितलं असतं तर बिचाऱ्या राजनवरती ही वेळ आलीच नसती. तर आता गौरी फायनली राजनला कमळीबाबतचं सत्य सांगते. तर दुसरीकडे कमळी आणि ऋषी म्हणजेच दोघेजण मिळून ठरवतात की आपण पळून जाऊन लग्न करूया आणि इकडे परत कधी यायलाच नको. पण कमळी मात्र तयार नसते. पण ऋषी म्हणत असतो की आपण लग्न केलं तरच आपण सेफ राहू शकतो. तर तुम्हाला काय वाटतंय, कमळी आणि ऋषींनी पळून जाऊन लग्न करणं योग्य राहील का अयोग्य, हे आपण पुढच्या व्हिडिओत जाणून घेऊयाच. आणि जर कमळी आणि ऋषींनी लग्न केलं तर नयनतारा आणि कमळीचं पटेल का हे पाहणं जास्तच रंजक ठरणार आहे. तर गौरी ज्यावेळेस राजांना सत्य सांगेल कमळीबाबतचं त्यावेळेस मात्र राजांची काय रिॲक्शन राहील हे सगळं पाहणं खूप रंजक ठरणार आहे. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.